लोकप्रिय आमदार श्री रवी राणाजी, महापौर श्रीचंद तेजवानीजी, आमच्या नवनीतताई राणाजी, माननीय किरणजी सरनाईक, सचिनजी भेंडे, नितीनजी धांडे, आपले जिल्हाधिकारी आशिष येरकर, CO सत्यमजी गांधी, आपले महानगरपालिका कमिशनर मंगेशजी गोंदावले, RDC श्री काकडे, AUGO श्री भटकर, तहसीलदार लोखंडे, समोर आणि मागे अनेक मान्यवर बसलेले आहे, मान्य पत्रकार बंधू आहेत. सर्वांचेच नाव घेता येईल, पण मला 2 वाजताच चिखलदऱ्याला जायचं होतं. तिथे 1 वर्षापासून तर 18 वर्षापर्यंत मेळघाटमधील चिखलदरा धारणेमधील मुलांचा हार्ट आणि आरोग्याची तपासणी आणि जे हृदयाचे आजार आहेत त्या हृदयाचे आजार असलेल्या सर्व आदिवासी मुलांना आपण या ठिकाणी उच्च आरोग्य सेवा देण्याचा निर्णय घेतला. त्या ठिकाणी आमचे आल्हाद कलोतीजी यांनी हा कार्यक्रम घेतलेला आहे. खरं त्या कार्यक्रमाला मला निघायचं असल्यामुळं खऱ्या अर्थाने या ठिकाणी मी एवढंच सांगेल की छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानाच्या मागचा हेतू हाच होता की माननीय देवेंद्र फडणवीसजींनी जे आता आपल्यासमोर निवेदन केलं त्या निवेदनात त्यांनी असं सुचवलं की माझा वाढदिवस मी कधीच साजरा करत नाही, तो कुणाला करूही देत नाही, पण कुणी जर लोकसेवेचं, समाजसेवेचं, समाजाच्या गरीब माणसाच्या कल्याणाचं काही कार्य उभारलं असेल त्याला मात्र ते नक्की केलं पाहिजे. मी नवनीत राणाजी, रवी राणाजी आपलं आभार मानतो. आपण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींच्या जन्मदिवसानिमित्त, अजितदादांच्या जयंतीनिमित्त आपण आज 1988 परिवारांना वेगवेगळ्या योजना देऊन हे सेवा कार्य या ठिकाणी उभं केलं. त्याबद्दल मी मनापासून आपले आभार मानतो आणि माननीय जिल्हाधिकारी यांचं अभिनंदन करतो. महसूलच्या पूर्ण टीम, भटकर, लोखंडे, काकडे, सर्व टीमचं आणि या ठिकाणी असलेल्या कृषी विभाग असेल, आरोग्य विभाग असेल, या ठिकाणी वन विभाग असेल, परिवहन विभाग असेल, सर्वच जिल्ह्याच्या 48 विभागांनी या आपल्या छत्रपती शिवाजी महाराज अभियानामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतलेला आहे. बंधू भगिनींनो, खरं तर मी रवी राणाजीचा आभार मानतो. त्यांनी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीचं सरकार या महाराष्ट्रात आणण्याकरता आपलं समर्थन दिलं आणि या ठिकाणी आज मला या गोष्टीचा अभिमान आहे की महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर या महाराष्ट्रामध्ये 288 पैकी 235 आमदाराचं सर्वात मजबूत सरकार देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये आहे. आणि आमचं सरकार, देवेंद्र फडणवीसांचं सरकार हे खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रेरणा घेऊन काम करत आहे. आजचं समाधान शिबिर, आजचं हे या ठिकाणी जे शिबिर आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने काय? कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रेरणा दिली आहे की ती लोकाभिमुख प्रशासनाची आहे. लोकाभिमुख प्रशासन म्हणजे जनतेने सरकारच्या दारात खेटा न मारता सरकारने जनतेच्या दारात जायचं आणि लोकाभिमुख काम करायचं. ही छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी गतिमान प्रशासन म्हटलं आहे. गतिमान प्रशासन म्हणजे ज्या ठिकाणी जो व्यक्ती तुमच्या समस्या घेऊन आला त्याच ठिकाणी त्यांची समस्या सुटली पाहिजे. ही गतिमान प्रशासनाची प्रेरणा ही छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली. आणि तिसरी महत्वाची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांची पारदर्शी प्रशासनाची होती. भ्रष्टाचार मुक्त प्रशासन असलं पाहिजे. जनतेला प्रशासनाकडे गेल्यानंतर, सरकारकडे आल्यानंतर एकही रुपया जनतेला त्या ठिकाणी भ्रष्टाचाराचे द्यावे लागू नये याकरता पारदर्शी प्रशासनाची भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली. आणि म्हणून लोकाभिमुख, पारदर्शी आणि गतिमान सरकार, देवेंद्र फडणवीस सरकार म्हणून आम्ही या ठिकाणी काम करतो आहे. आज मला या गोष्टीचा अभिमान आहे की 1988 परिवारांना आपण आज लाभ देतो आहे. एवढंच नाही तर आमच्या नवनीतताई राणाजींनी सांगितलं की या जिल्ह्याच्या प्रत्येक परिवाराला, प्रत्येक घरासमोर एक पेड़ माँ के नाम. आपली आई जिवंत असेल, आपली आई मृत झाली असेल तरी आईचं कर्ज, आईचं जे आपल्या भावना आहेत, आईचं जे कर्ज आपल्या जीवावर आहे आणि आईचं जे आपल्याला
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.